कंबाईनचे जे ॲस्पिरंट आहेत फक्त ना एक प्रश्न स्वतःला विचारा, कोण पुढे जातं आणि कोणाच्या रिझल्टमध्ये नाव येते. नक्की परीक्षा पुढे जाईल का नाही किंवा GR येतोय का नाही. एका मिनिटात मी तुम्हाला ना काही महत्त्वाचे टॉपिक सांगतो, त्याच्यामुळे हे जे मी तुम्हाला सांगितले टॉपिक्स ना हे फिक्स आहेत, हे परीक्षा येणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता कंबाईनचे जे ॲस्पिरंट आहेत तर ते द्विधा मनस्थितीमध्ये आहेत की नक्की परीक्षा पुढे जाईल का नाही किंवा GR येतोय का नाही. तर त्याच्याबद्दल आपण आता विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया बघू. जे ॲस्पिरंट्स आहेत आपल्या पुढे आता आहेत संकेत सर. त्यांना खूप अनुभव आहे MPSCचा. 4 मेन्स दिले आहेत त्यांनी आतापर्यंत आणि हा MPSC ॲस्पिरंटचा ॲडमिन आहे. तर अतिशय मेहनती मुलं आहेत हे दोघं. तर आपण बघू त्यांच्याकडून थोडं त्यांचं ह्याच्याविषयी काय मत आहे किंवा त्यांचं काय त्या मार्गदर्शन देतं आपल्याला. तर बघू आपण. तर आकाश, तू काय सांगू शकतो आता जे चाललं आहे GRचं वगैरे? सध्याची जी परिस्थिती आहे ही खूप संयमाची परीक्षा घेणारी आहे. फक्त आता MPSC परीक्षेत नाही पास व्हायचं आपल्याला संयमाच्या परीक्षेत पण पास व्हायचं आहे आणि यातून ठरणार आहे आता की कोण पुढे जातं आणि कोणाच्या रिझल्टमध्ये नाव येते. सर तुम्ही काय सांगू शेवटी एकच सांगू असणार की अभ्यास करत राहा, परीक्षा होणार आहे, कधी ना कधीतरी होणार आहे. ठीक आहे, आता सगळेच जण खूप सारं बोलतायत की संयमाने वगैरे चाललंय, सगळंच महत्त्वाचं आहे, मान्य आहे की परीक्षा संयमाची, बरोबर आहे. फक्त ना एक प्रश्न स्वतःला विचारा की आपण याची सुरुवात का केली होती. ओके, या परीक्षेची, या स्पर्धा परीक्षा तयारीची. ठीक आहे, आणि डोळे बंद करा, खोल श्वास घ्या आणि विचार करा. ठीक आहे, आता एका मिनिटात मी तुम्हाला ना काही महत्त्वाचे टॉपिक सांगतो की कोणते. पॉलिटी असेल तर घटना निर्मिती करा, राज्य मंत्रिमंडळ करा, त्यानंतर इकॉनॉमिक्समध्ये काय कराल तुम्ही, पंचवार्षिक योजना एकदा फोकस करा, योजना फोकस करा, अर्थसंकल्पावर एक प्रश्न फिक्स येतो आणि सार्वजनिक वित्त याच्यावर फिक्स क्वेश्चन असणार आहे. भूगोलाचं म्हणाल तर आपला प्राकृतिक भारत, त्याच्यावर एक क्वेश्चन फिक्स असणे. भारतीय हवामान असेल, महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राच्या प्राकृतिक, महाराष्ट्राचा हवामान, याच्यावर फिक्स क्वेश्चन होतो, कन्सेप्च्युअल क्वेश्चन होतो. असे 4 प्रश्न प्रत्येक सब्जेक्ट मी तुम्हाला सांगतोय. करंट अफेअर्समध्ये एकदा फुल्ली रिवाईज करा आणि एक्झामच्या आधी करंट अफेअर वाचत जा, अगदी शेवटपर्यंत वाचत जा. कोणी सांगत असेल की नका वाचू शेवटपर्यंत वाचत जा, रिफ्लेक्शन तुम्हाला डायरेक्ट बघायला मिळतं. ठीक आहे, त्यानंतर सायन्समध्ये वनस्पती वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण असेल याच्यावर फिक्स क्वेश्चन येतो. त्यानंतर फिजिक्समध्ये लाईट, साऊंड, त्यानंतर करंट इलेक्ट्रिसिटी, केमिस्ट्रीमध्ये ॲलॉईज, मेटल्स, नॉन मेटल्स, रिॲक्शन्स, कॅटलिस्ट वगैरे याच्यावर फिक्स क्वेश्चन आहेत. त्याच्यामुळे हे जे मी तुम्हाला सांगितले टॉपिक्स ना हे फिक्स आहेत, हे परीक्षा येणार आहेत, हे एकदा रिवाईज करून जा, नक्की गो थ्रू व्हा. ओके, आणि ऑल द बेस्ट. बस त्याच्यावरती विश्वास ठेवा आणि मित्रांनो, अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला संकेत सरांनी दिलं आहे. तर नक्कीच तुम्ही त्याचा पुरेपूर फायदा घ्या. अनुभवातून व्यक्ती जेव्हा सांगतो ना तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा घेता आला पाहिजे. तर सरांचा अनुभव तुम्हाला सांगतोय, तर जे त्यांनी आता गोष्टी सांगितल्या नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर त्याच्यावर तुम्ही काम करा. तर धन्यवाद. तर आपण आता चहा पिऊ या ठिकाणी. तर ठीक आहे, धन्यवाद.